हॅलो, आज आपण रियल नंबर ह्या लेसनला सुरुवात करणार आहोत। या लेसनमध्ये आपण थोडंसं आधीचं रिकॉल करूया जे आपण सेट ह्या लेसनमध्ये बघितलं होतं। तर यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर व्हॉट इज नॅचरल नंबर, जे ऑलरेडी आपण बघितले। नॅचरल नंबर काय असतात तर जे नंबर 1 पासून स्टार्ट होतात अप टू इन्फिनिटी त्याला आपण म्हणतो नॅचरल नंबर्स। होल नंबर जे नंबर स्टार्ट फ्रॉम काय असतात 0 त्यांना आपण म्हणणार आहोत होल नंबर। हे सगळं मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये एक्सप्लेन केलं होतं, हे जस्ट आपण रिकॉल करतोय। इंटिजर्स म्हणजे काय, निगेटिव्ह नंबर्स, 0 अँड पॉझिटिव्ह नंबर त्याला आपण म्हणणार आहोत इंटिजर्स। सेट ऑफ रॅशनल नंबर म्हणजे काय, P/Q च्या फॉर्ममध्ये जे नंबर्स असतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत रॅशनल नंबर। ठीक आहे, त्यानंतर रियल नंबर्स। आता रियल नंबर्स म्हणजे काय तर आता हे ऑलरेडी आपण बघितले बघा की नॅचरल नंबर इज द सबसेट ऑफ होल नंबर। सबसेट रिलेशन आपण लास्ट म्हणजे सेट ह्या लेसनमध्ये बघितलं होतं। ठीक आहे, म्हणजेच काय तर सबसेट कधी म्हणतो आपण की ए इज सबसेट ऑफ बी, तर ए मधले सगळे एलिमेंट्स काय असतात बी मध्ये असतात, बरोबर। तसंच एन इज द सबसेट ऑफ होल नंबर, म्हणजे नॅचरल नंबरमधले सगळे एलिमेंट्स कुठे असतात होल नंबरमध्ये असतात। ठीक आहे, देन होल नंबर इज सबसेट ऑफ इंटिजर। होल नंबर काय इंटिजरचा सबसेट आहे। I is the subset of rational number and rational number is subset of real number। लक्षात आलं, म्हणजे सगळे नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर हे सगळे एकत्र येऊन काय तयार होतं तर रियल नंबर्स। लक्षात आलं तुम्हाला व्हॉट इज रियल नंबर्स। महत्त्वाचं तुम्हाला यामध्ये हेच माहीत पाहिजे की रियल नंबर म्हणजे नक्की काय। ठीक आहे, तर आता त्याच्या प्रॉपर्टीज आपण काही बघणार आहोत, म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर। आता रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज काय तर ह्या तुमच्या ॲडिशन सबट्रॅक्शनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, म्हणजे तर बघा 2 + 3 इज इक्वल टू 3 + 2 असतं, माहिती आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा ॲड करता तर तुम्ही काय करू शकता 2 + 3 पण करू शकता किंवा 3 + 2 केलं तरी काय आन्सर सेमच येणार आहे। सेम प्रॉपर्टी इथे बघा, कम्युटेटिव्ह A + B इज इक्वल टू B + A। सिमिलरली तुम्ही असं केलं 2 × 4 इज इक्वल टू 4 × 2 करू शकता, 2 × 4 = 8, 4 × 2 = 8, सो मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, त्यानंतर असोसिएटिव्ह म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आता इथे बघा A + B ब्रॅकेटमध्ये प्लस त्यामध्ये B ॲड केलं इज इक्वल टू A + ब्रॅकेट B + C। म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल आता आपण घेऊ एक्झाम्पल त्याचं 3 + 5 + 4। ठीक आहे, सो 5 + 3 8, 8 + 4 12 आलं आन्सर। ठीक आहे, समजा मी असं केलं 3 + 5 + 4, 3 + 5 + 4 म्हणजेच 9, 9 + 3 12 काय आलं आन्सर तर सेम आलं, इक्वल आलं। सो दिस इज असोसिएटिव्ह, त्याला काय म्हणतात प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबरमधली असोसिएटिव्ह प्रॉपर्टी। सेम वे मल्टिप्लिकेशनमध्ये पण तसंच असतं, तुम्हाला माहिती आहे। जरा समजा आपण 2 × 4 केलं मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय येणार आहे तर 4 × 2 = 8, 8 × 2 = 16। ठीक आहे, समजा मी असं केलं 2 × 4 × 2 म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये आहेत, सो 2 × 4 = 2 = 8, अगेन 8 × 2 = 16। सो दिस इज द असोसिएटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ असोसिएटिव्ह। त्यानंतर आयडेंटिटी म्हणजे काय तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की कुठल्याही नंबरमध्ये जेव्हा आपण 0 ॲड करतो तर आन्सर काय येणार आहे तोच नंबर येणार आहे। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 3 + 0 केलं आन्सर काय येणार आहे 3, 0 + 3 केलं आन्सर काय येणार आहे 3, करेक्ट। मल्टिप्लाय केलं समजा A × 1 म्हणजे कुठल्याही नंबरला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे तोच नंबर येणार आहे, बरोबर। सो 1 × A केलं काय A × 1 केलं काय आन्सर काय येणार आहे Aच येणार आहे, कळते। त्यानंतर इन्व्हर्स म्हणजे काय तर ऑपोजिट नंबर। ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल A प्लस आता एचा इन्व्हर्स काय आहे तर -A, याचा आन्सर काय येणार आहे तर 0 येणार। ठीक आहे, त्यानंतर A × मल्टिप्लिकेशनमध्ये इन्व्हर्स काय असणार आहे 1/A, याचा आन्सर काय येणार आहे तर 1। ठीक आहे, सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर। ॲक्च्युली ह्या प्रॉपर्टी तुम्ही नंबरच्या फॉर्ममध्ये ऑलरेडी बघितल्या आहेत, फक्त हे आपण काय करतोय जस्ट परत एकदा रिवाइज करतोय। ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे की
टर्मिनेटिंग टाईप आणि नॉन टर्मिनेटिंग टाईप म्हणजे काय? रिअल नंबरमध्ये आहेत द डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग. आता हे वर्ड तुम्हाला एक्झॅक्ट कळणं गरजेचं आहे. टर्मिनेटिंग म्हणजे काय? तर टर्मिनेटिंग म्हणजे टर्मिनेट होणं, म्हणजे एंड होतो त्याचा. म्हणजे समजा तुम्ही फ्रॅक्शनचा फॉर्म घेतला आहे. फॉर एक्झाम्पल समजा आता इथे एक्झाम्पल आहे 2 डिवाइड बाय 5 म्हणजेच काय? 2ला आपण 5ने डिवाइड करतो, बरोबर. 5 0 0चा डिवाइड 0ने डिवाइड करायला लागला आपल्याला. सो 20. सो 5 4 जा 20. सो काय झालं? कंप्लीट डिवाइड झालं म्हणजे तो येतो, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहे टर्मिनेटिंग टाईप. ठीक आहे. त्यानंतर आहे नॉन टर्मिनेटिंग टाईप. आता नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय? तो एंडच होत नाही. जेव्हा तुम्ही डिव्हिजन बघितलं असेल बऱ्याच वेळा आत्तापर्यंत एक्झाम्पल करताना, डिव्हिजन करताय तर अजून कंटिन्युअस डिवाइड होतच जातं. ते 0 काही येतच नाही. रिमाइंडर 0 आहे तुम्ही म्हणतात आई मॅडम की होतच नाही आहे, की डिवाइड अजून संपतच नाही आहे, तर ते काय होतं? नॉन टर्मिनेटिंग त्याला आपण म्हणणार आहे. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे ते कंटिन्युअस डिव्हिजन त्याची अजून होतच राहते. अजून त्यामध्ये एक आहे रिकरिंग. रिकरिंग म्हणजे काय? तर कधी कधी काय होतं? परत तोच नंबर परत येत राहतो. डिव्हिजनचा डिवायझरमध्ये तोच नंबर रिपीट येतो. तर बघा इथे एक्झाम्पल दिलं एक 17/36 डिवाइड केल्यानंतर काय येते आन्सर? 0.47. आणि 2 इथे बघा तुम्हाला दिसतंय की रिपीटेड 2 परत 2च येतं आहे. मग इथे काय लिहिलं आहे? डॉट लिहिलं आहे. जेव्हा रिकरिंग म्हणणार आहोत आपण, रिकरिंग म्हणजे काय होणार आहे? तो नंबर काय होणार? रिपीट परत तोच नंबर येणार आहे. सो त्याला आपण म्हणणार आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. लक्षात आलं? त्याच्यानंतर इथे बघा 2692307 69. आता यामध्ये परत इथे 2307ने चालू झाले किंवा 2 इथे जरा धरलं समजा 69. हा जो तुम्हाला दाखवते मी, यामध्ये बघा हे जे 692307 अगेन 692307 हे काय होत चाललं आहे? रिपीट होत चाललं आहे. हा पूर्ण एवढा नंबर काय होतं? रिपीट होत चाललं आहे. म्हणून मग त्याच्यावर काय केले? ॲरोचा मार्क केला, त्याच्यावर एक लाईन ड्रॉ केली अशी. ठीक आहे. म्हणजेच काय? हा पूर्ण नंबर परत कंटिन्युअस येत राहणार. सो त्याला आपण काय म्हणणार आहे? नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. रिकरिंग म्हणजे परत येत राहणं. लक्षात आलं आहे? आता इथे पण एक्झाम्पल बघा एक यामध्ये काय दिलं आहे? 513 म्हणजे 513 काय होत चाललं आहे? रिपीट होत चाललं आहे. तोच नंबर परत येतो आहे. सो आपण त्याला म्हणणार आहे नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग टाईप. लक्षात आलं तुम्हाला? व्हॉट इज नॉन टर्मिनेटिंग? टर्मिनेटिंग म्हणजे काय? नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग टाईप. ठीक आहे. आता नॉन टर्मिनेटिंग वेगळं पण असेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं तुमचा आन्सर आहे ते 3.5 3 2 1 5 4 3 5 6 7 8 म्हणजे हा नंबर जो आहे हा परत येत नाही आहे. कंटिन्युअस काहीतरी येत राहते पण त्याला त्याचं फायनल आन्सर येत नाही आहे. सो त्याला आपण म्हणणार आहे नॉन टर्मिनेटिंग. पण जेव्हा रिपीट होत जातं आहे त्यामध्ये, तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे रिकरिंग. कळतं आहे? लक्षात आणून करा. आता ह्यातलं एक्झाम्पल बघणार आहोत आपण. क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इन टू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? तर एक्झाम्पल सॉल्व करायचं. त्यासाठी डिव्हिजन करावी लागणार आपल्याला. आता फर्स्ट एक्झाम्पल मी ट्राय करते. काय आहे? 13 डिवाइड बाय 5. तुम्हाला डिव्हिजन करावी लागेल. 13ला 5ने डिवाइड. 5 2 जा 10. 0 घेतला मी इथे. सो 5 6 जा 30. सो आन्सर काय आलं आहे माझं? 2.6. आता फायनल आन्सर आलेला आहे. सो हे कुठला टाईप आहे? टर्मिनेटिंग. लक्षात आलं टर्मिनेटिंग कसं आहे? सेकंड बघू आपण. 2/11. 2ला 11ने डिवाइड करायचं आहे. 0 पॉईंट येणार. 11 1 जा 11. 9 राहिले, बरोबर. अगेन 0. 11 8 जा 88. 2 राहिले. 0. 11 1 जा 11.
9 0 11 8 जा 88 अगेन 2. आता बघा इथे 18 काय होत चाललं आहे, रिपीट होत चाललं आहे. सो तुमचा आन्सर काय येणार 0.1818. म्हणजेच तुम्ही त्याला काय म्हणणार आहे 0.18 डॅश. म्हणजेच हे काय आहे तर नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. लक्षात आलं आहे तुम्हाला कशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व करतो आहे. तर याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, कारण तो 0.18 काय होत चाललं आहे, रिपीट होत चाललं आहे. आता ह्यातले एक्झाम्पल्स आहेत, हे तुम्ही होमवर्कसाठी तुम्हाला देणार आहे मी हे 2. ठीक आहे, हे होमवर्क आहेत, हे तुम्ही करून त्याचा आन्सर कमेंट बॉक्सवर मेसेज करायचे आहेत. आता हे जे सेशन मी तुमचे घेत आहेत यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत सेट लेसन झाला आपला. आता हा सेकंड लेसन रिअल नंबर आपण चालू केला आहे. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर त्यासाठी आपण एक लाईव्ह सेशन घेणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट सॅटर्डे संडे लाईव्ह सेशन असेल. त्याचे अपडेट तुम्हाला आधीच तुम्हाला मिळतीलच त्या जेव्हा कधी आपण हा लाईव्ह सेशन घेणार आहोत नेक्स्ट वीकमध्ये, तर त्याच्या अपडेट्स तुम्हाला आधीच कळतील. तर प्लीज तुम्ही तुमचे डाऊट्स टेक्स्ट करून ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी. आणि हे जे होमवर्क दिलेलं आहे तो सुद्धा मार्क करा, जेणेकरून जेव्हा लाईव्ह सेशन आपण घेऊ तेव्हा तुमचे ते डाऊट मी लाईव्ह म्हणजे ॲक्च्युअल जेव्हा लाईव्ह सेशनमध्ये आपण भेटणार आहोत तेव्हा ते डाऊट काय होतील, क्लिअर होतील. कृपया हे लिहून ठेवा. ठीक आहे, तुमचे डाऊट्स असतील ते. शेवटचं आहे आपण ते बघूया 11/6. आता 11/6चा आन्सर काय येणार आहे 11/6. 11ला 6ने डिवाइड करायचं. 6 1 जा 6, 5 उरले 0, 6 8 जा 48, 2 राहिले, 6 3 जा 18, 2 राहिले, 6 3 जा 18. आता इथे बघा अगेन 2 राहत 3 म्हणजे 2 चालले. ठीक आहे, सो ह्याचा अर्थ काय आला, आपलं आन्सर काय आलं 1.833333. सो आपण काय म्हणणार आहे 1.83. इथे डॉट लिहायचं आपण. ठीक आहे, सो याला काय म्हणणार आहे, हे काय आन्सर आलं नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. कारण तो नंबर काय होत चालला आहे रिपीट 1.833333 कंटिन्युअस येत राहिले. सो आपण ह्याला म्हणणार आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ठीक आहे, सो अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात की फ्रॅक्शन देणार आणि सांगतील की तुम्ही ओळखायचे की हे काय आहे, टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग आहे. आता सेकंड एक्झाम्पल आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. आता डेसिमल फॉर्म म्हणजे काय तर तुम्हाला पॉईंटमध्ये आन्सर काढायचं आहे. डेसिमल फॉर्म म्हणजे घाबरून जायचं कारण नाही, तुम्हाला फक्त पॉईंटमध्ये आन्सर लिहायचं, त्यालाच आपण म्हणणार आहे डेसिमल फॉर्म. लक्षात आलं आहे. तर डेसिमल फॉर्मचं पहिलं एक्झाम्पल बघूया 127/200. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला 127ला 200ने डिवाईड. आता हे डिव्हिजन आहेत, हे सगळं तुम्हाला आत्तापर्यंत डिव्हिजन तुम्ही खूप वेळा शिकलं आहे, खूप लहानपणापासून शिकताय. सो तुम्हाला हे यायला पाहिजे. 0चं डिवाईड होणार आपलं पहिल्यांदा, इथे पॉईंट येणार. जेव्हा आपण इथे 0 घेतो तेव्हा इथे पॉईंट लिहिणार आहे. 2 6 जा 12. आता इथे बघा 2 आणि ते 12 आहे. तर तुम्हाला पटकन आता 200चा टेबल तुम्हाला माहीत नसतो. सो आपण काय करायचं की हा 2 आहे, ह्या 2नी हे जे 2 डिजिट आहेत ना, तर 2चा टेबल ते 2 डिजिट येईपर्यंत थोडक्यात म्हणायचं आहे. सो 2 6 जा 12. मग आता काय येणार आहे 2 6 जा 12 2 0. सो काय आलं 70. अगेन 0. 2 3 जा 6. सो 100 आलं. 2 5 जा 10. सो काय आन्सर मिळालं तुम्हाला 0.635. 0.635. दिस इज युअर फायनल आन्सर. लक्षात येते. त्यातलं सेकंड एक्झाम्पल बघू आपण 25/99. 25/99. 25ला 99ने डिवाईड करायचं आहे. 0चाच भाग लावणार बघले पहिल्यांदा. 0 इथं आले. आता 9चा टेबल 25 येईपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर येईपर्यंत म्हणायचा. 9 2 जा 18. 9 2 जा 18चा 8 कॅरी 1. 9 2 जा 18 and plus 1 19.
ठीक आहे 0 9 5 2 हे बघा 250 आलं का, इथे परत 250 आलं, परत आपल्याला काय करायला लागणार 2 ने डिवाइड करायला लागणार 198, परत काय राहणार सेम, ठीक आहे. सो काय होत चालले तुमच्या इथेच लक्षात यायला पाहिजे की आता हे काय होणार आहे, रिपीट होणार आहे. म्हणजे आपल्या इथे आन्सर काय आलं 0.2525 म्हणजेच काय तर 0.25 डॅश, ठीक आहे. म्हणजे 2.25 हा नंबर काय होत चालला आहे, रिपीट होत चालला आहे. लक्षात आलं आहे. आता इथे हे एक्झाम्पल्स आहेत, हे तुम्हाला होमवर्कला आहेत, HW होमवर्क करून तुम्ही कमेंट बॉक्सवर मला मेसेज करायचे त्याचे आन्सर. 17/8 हे थर्ड घेते मी, 17ला 8ने डिवाइड करायचं आहे, 8 2 जा 16, 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 5 जा 40. सो आन्सर काय आलं आहे 2.125. आता हे टर्मिनेटिंग याला म्हणणार आहे आपण, कारण फायनल आन्सर आपलं रिमाइंडर काय आलेलं आहे इथे 0. सो आपण ह्याला काय म्हणणार आहे, टर्मिनेटिंग फॉर्म आहे. लक्षात आलं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. आता ह्यामध्ये तुम्हाला ते P/Qच्या फॉर्ममध्ये असे ह्याचे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारतात. आता यामध्ये पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहे, आता फर्स्ट एक्झाम्पल मी दाखवते तुम्हाला. हे जे 0.6 दिले डॉट हे काय डेसिमल फॉर्ममध्ये आहे. आता तुम्हाला ते काय करायचं आहे P/Q. आत्ता तुम्ही जे याच्यावरचं एक्झाम्पल बघितले होते ते काय होते P/Q फॉर्ममध्ये दिले होते आणि तुम्हाला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायला सांगितले होते. आता हे डेसिमल फॉर्ममध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितले की P/Q फॉर्ममध्ये लिहा. तर काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण कन्सिडर करायचं x = 0.6 डॉट म्हणजेच काय आहे ते 0.66 इथे डॉट येणार बरोबर. आता 0.6 म्हणजे 6 नंतर सिंगल डिजिट आहे म्हणून आपण त्याला काय करणार मल्टिप्लाय बाय 10. सो मी इथे लिहिते 10x म्हटल्यावर काय होणार, आता मी ह्या 0.66ला मल्टिप्लाय बाय 10 करते म्हणजे काय आन्सर येणार 6.6 डॉट बरोबर. सो काय येणार इथे 6.6 डॉट. काय केलं आहे मी, लक्षात आलं तुमच्या इथे. आता तुम्ही म्हणाल की इथे का नाही मल्टिप्लाय केलं, आपल्याला काय करायचं आहे P/Qच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे ना, त्यासाठी मी करते, तुमच्या इव्हेंच्युअली लक्षात येईल. आता मी काय करणार आहे 10x - x म्हणजेच काय तर 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट म्हणजेच काय तर 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट म्हणजे हे 0 हे 6 झाले डिवाइड आणि 6 - 0 6 म्हणजे आता काय आलं आन्सर इथे 6.0 आणि इथे 10x - 9 1x काय येणार आहे 9x = 6.0 म्हणजेच x = 6/9. आता इथे बघा 3 2 जा 6 3 3 जा 9. सो आपल्याला आन्सर काय मिळालं 2/3. आता आलं हे P/Qच्या फॉर्ममध्ये. लक्षात आलं हे कसं केलं आहे, परत एकदा मी तुम्हाला रिपीट करते. आता बघा काय लक्षात ठेवायचं आहे की 0.6 डॉट आहे म्हणजेच काय तर 0.66. आता जर इथे आपण काय केलं 0.6 लिहिले, ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 10 केलं असतं तरी काय आलं असतं 6.0. पण आता 6.0 नाही लिहू शकत कारण आपण हा 6 नंबर काय तिथे रिपीट होते. सो इथे काय आलं 6.6 डॅश. तुम्ही पॉईंट लिहिलं काय किंवा डॅश पण लिहिलं ते चालेल. सिंगल डिजिट जेव्हा असतो तेव्हा जनरली पॉईंट देतात तिथेवर. जेव्हा 2 नंबर्स असतील डिजिट नंतर डॉट नंतर तर तुम्ही काय करणार आहे तिथे अशी एक लाईन ड्रॉ करणार आहे. लक्षात आले तुमच्या. तर आपण हे फर्स्ट एक्झाम्पल आत्ता बघितलं. आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे. जेव्हा तुम्ही डॉट नंतर जर पॉईंट नंतर जर सिंगल डिजिट असेल तर आपण काय करणार आहोत तर 10नी मल्टिप्लाय करणार. ते 10नी मल्टिप्लाय केलं. आता हे का करतो आहे तर आता तुम्हाला इथे पॉईंटच नको आहे, आपल्याला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे ना. सो आपण काय करतो आहे
की 10x नी मल्टिप्लाय केलं आणि मग 10x - x आपल्याला 9x मिळालं. सो आपण P/Qच्या फॉर्ममध्ये आन्सर लिहू शकलो. आता इथे बघा सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. 3.17 घेते मी म्हणजे तुम्हाला कळेल. आता इथे काय पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत बरोबर. सो मी घेणार आहे x = 3.1717 डॅश. आता आपण काय घेणार आहे पॉईंट नंतर 2 डिजिट आहे. सो काय करायचं आहे मल्टिप्लाय बाय 100. हां सो 3.1717 डॅश इंटू 100 म्हणजेच काय येईल ठीक आहे. आता जेव्हा 100नी मल्टिप्लाय करू तर इथं हे 2 डिजिट पुढे जाणार ना. सो 317.17 डॅश आलं. आता काय करणार तर 100x - x = 317.17 डॅश मायनस 3.17 डॅश. ठीक आहे. 100 - x 99x = आता हे सबट्रॅक्शन करताना बघा 317.17 डॅश 3 - 17 डॅश. इथं 17 डॅश 0 येणार. 7 - 3 4 1 3 314 लक्षात आलं आहे. म्हणजेच x = काय मिळणार 314 डिवाइड बाय 99. ठीक आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. म्हणजेच काय काय केलं आपण P/Qच्या फॉर्ममध्ये आन्सर काढलं. कळतं आहे. आता इथे जे आहे यामध्ये काय करायचं आहे 514 आहे म्हणजे 3 डिजिट्स आहेत. सो आपण इथे काय करणार मल्टिप्लाय बाय 1000 करणार. खूप सोपं आहे. जास्त कन्फ्यूज व्हायचं कारण नाही आहे. कळालं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की हे जे 303.17 आहे तर तिथे तुम्ही काय करणार आहे 317.17 कळालं आहे बघा 317.17 कारण 17 हे 17 आणि हे 17 त्यामुळे काय होणार आहे कट होणार आहे. म्हणजे तुम्हाला होल नंबर मिळणार आहे. कळालं पॉईंटमध्ये नाही मिळणार आहे. होल नंबर मिळणार जेणेकरून तुम्ही जेव्हा सबट्रॅक्शन कराल तेव्हा तुम्हाला इथे असं होल नंबर मिळेल. म्हणजे पॉईंटमध्ये नंबर नसणार आहे तो होल नंबर असणार आहे 314. सो तुम्हाला हे P/Qच्या फॉर्ममध्ये आणणं सोपं पडेल. लक्षात आलं आहे. अशा पद्धतीने आपण आज रिअल नंबरला सुरुवात केली आणि बरेच एक्झाम्पल बघितले. टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय P/Q फॉर्म म्हणजे काय हे पण जस्ट बघितलं. ह्यातले हे जे 2 एक्झाम्पल आहेत ते तुम्ही करा. तुम्हाला जर येत नसतील तर जेव्हा आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत तेव्हा तुम्ही मला नक्कीच ते क्वेरी विचारू शकता. तेव्हा आपण लाईव्ह सेशनमध्ये ते लाईव्ह असताना क्लिअर करू. ठीक आहे. त्याच्या अपडेट्स तुम्हाला दिल्या जातीलच. नेहमी सांगते त्याप्रमाणे ह्या सेशनच्या नोट्स तुम्हाला कमेंट बॉक्स तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या लिंकवरून PDF डाउनलोड करून घेऊ शकता. व्हॉट्सॲप ग्रुप प्लीज जॉईन करा. जर तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन केलात तर तुम्ही मला कनेक्ट राहाल आणि तुमच्या डाऊट्स आणि क्वेरीज मी लवकरात लवकर क्लिअर करून देऊ शकते. ठीक आहे. तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल सेशन आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.